गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर संडे म्हटलं की काहीतरी स्पेशल होणारच. बघूया आता काय बनवायचं ते. अथर्व म्हणाल ते बनवायचं. पण त्याच्या आधी बघा हे मी कोथिंबीर लावलेली. मला तर वाटत नव्हतं एवढी छान येईल, कारण जास्त एका ठिकाणी जास्त धने पडलेली, पण छान आली. काय काय आले काय काय नाही. अजून थोड्या दिवसानंतर येईल, मोठी होईल. आणि हे बघा आम्हाला संडे दिवशी पण अभ्यासाला बसवलं आहे म्हटल्यानंतर तो जरा चिडलेला. चला म्हटलं आता अभ्यास आहे तर करावंच लागणार आहे. काय बनवायचं तेच विचार करत होते. म्हटलं चला मस्त असे बटाट्याचे पराठे बनवूया. आणि आता मार्गशीर्ष महिना संपला आहे, पण आम्ही संडेला नॉनव्हेज खात नाही. मग म्हटलं वेगळं काहीतरी, बटाट्याचे पराठेच म्हटलं बनवूया. मग काय पीठ मळायला घेतलं आणि पटकन म्हटलं मसाला करून घेते. मिरची, अद्रक आणि लसूण घेतलेली, त्याचंच म्हटलं बारीक वाटण करून घेते. आणि यात मी मिरची जास्त घेतलेली, कारण मला बटाट्याची भाजी पण बनवायची होती. आता बटाट्याचे पराठे म्हटल्यानंतर भाजी तर होणारच. मग काही बटाटे मी शिजत घातलेली, त्याचीच म्हटलं पटकन साल काढून घेते. लगेच मॅश करून घेतले, कारण तर सगळ्यांनाच भूक लागलेली. सकाळी मी नाश्त्याला पोहे केलेले, काय फोडणी पटकन दिली. हे बघा सकाळी दूध उतू गेलं गॅसवरती, त्यामुळे सगळं काळं झालं गॅसवरलं. म्हटलं आता सगळं स्वयंपाक झाल्यानंतरच किचन सगळा घासून पूर्ण क्लीन करून घेते. पटकन म्हटलं आधी गॅसवरचं सगळं काम करून घेते, म्हणजे एकदा गॅस क्लीन झाला की काही टेन्शन नाही. मग पटकन कोथिंबीर टाकून मस्त अशी भाजी रेडी करून घेतली. आणि लगेचच म्हटलं ह्याच्यातच बटाट्याची भाजीची पण फोडणी देऊया. मग काही जिरे मोहरी टाकले, हळद, आणि मसाला मी केलेला मिक्सरमध्ये तो म्हटलं थोडासा टाकावा. लगेच बटाट्याची भाजी, बटाटे चिरलेले टाकून घेतले ते. आता एवढी भाजी तर काही पुरणार नाही, त्याच्याबरोबर दही वगैरे पण आहे. पटकन अशी कोथिंबीर चिरलेली टाकून घेतली. आणि कोथिंबीरची आता सवयच झाली आहे प्रत्येक भाजीमध्ये टाकायची, त्यामुळे कोथिंबीर जर नसेल ना तर भाजीला जास्त चवच नाही असं मला तर वाटतं. कारण आता मला पण भरपूर सवय झाली आहे प्रत्येक भाजीत कोथिंबीर टाकायची. मग काही लगेचच घेतली करायला पराठे. म्हटलं गरम गरम मस्त खावे आपलं. पराठे गरमच मस्त लागतात खायला. चला तर सगळे पराठे बऱ्यापैकी झाले आणि या सगळ्यांनी जेवायला. आणि पराठे तर खूप सुंदर झालेले, टेस्टी. चला तर बाय.